पूजेच्या वेळेस किंवा एखाद्या धार्मिक विधीच्या वेळेस आपण ध्यानाला बसल्यावरती आपल्या मनात घाण विचार येतात, वासनात्मक विचार येतात किंवा घाण दृश्य जे आहेत ते डोळ्यापुढे येतात किंवा पूजेतून उठून जाऊशी वाटतं. अशा वेळेस काय केलं पाहिजे? किंवा एखाद्या व्यसनाला आपण आहारी गेलेला आहात, ऍडिक्ट झालेला आहात, मग अशा वेळेस कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे चला जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरून मी तुम्हाला यावरती मार्ग देत आहे आणि त्याचं कारण देखील सांगणार आहे, म्हणून चॅनलला फॉलो सबस्क्राईब अवश्य करा. बघा मित्रांनो, असे बरेचसे प्रश्न माझ्या पुढे येत असतात, परंतु त्यातला हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. या गोष्टी कशामुळे होत असतात तर जाणून घेऊया. आपल्या घरात जर एखाद्या देवाची मूर्ती खंडित स्वरूपात असेल आणि ती आपण घरात ठेवून पूजत असाल तर त्यावेळेस देखील अशा गोष्टी होतात. देवाचे जे टाक असतात चांदीचे, ते जरी त्याला खड्डे पडलेले असतील किंवा ते बंगलेले असतील, त्याच्यामुळे देखील असे विचार येतात. पित्रांचा फोटो घरात ठेवलेला असेल किंवा भिंतीला लावलेला असेल, त्यामुळे देखील अशा गोष्टी होतात. आणि त्याच सोबत आपण गुरु गेलेला नसेल, गुरुमंत्राचा जाप करत नसताल तर यावेळेस देखील अशा गोष्टी होतात. मग अशा वेळेस काय करायचं? 5 पौर्णिमा गोदावरी, सिंधू, सरस्वती, कावेरी, नर्मदा इत्यादीपैकी कुठलीही नदी जवळ असेल तिथं दही दुधाने स्नान करायचंय. रुद्राक्षाचं पाणी आपल्या अंगावरती घ्यायचं, म्हणजे रुद्राक्षाची माळ धारण करायची. त्यानंतर महादेवाला 105 वेळा जल अर्पण करायचं आहे. अशा केल्या मात्राने आपलं ध्यान जे असतं ते स्थिर होतं आणि मनातले कुविचार निघून जातात. ओम काली जय भवानी.